अरे अरे वर्षा, अरे दादा मिस्टर धनंजय माने, तुम्ही इतके हरामखोर असाल असं मला वाटलं नव्हतं. कळलं तुमचं मत. हा पेपर गेला खड्ड्यात. बघा बघा बघा, बरोबर बघितलं त्याला. आता आई म्हणतोस काय? हे बघा मी धनंजय माने इथे राहतात का? इथेच राहतात. मी चांगलं ओळखतो ना त्यांना. हरामखोर, नालायक, बेशरम. शरम नाही वाटत तुम्हाला? तुम्ही 4 जण इथे चोरून राहताय, मला माहित नाही असं वाटलं का काय तुम्हाला? काल मी तुम्हाला बोलणारच होतो. काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही. 4 दिवसाच्या आत खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी. खोली खाली? माफ करा, काल आम्ही थोडासा घोटाळा केला. थोडासा घोटाळा म्हणता? दारू पिऊन इथे दंगा करता, वर थोडासा घोटाळा म्हणता? मला काही एक ऐकायचं नाही, तुम्हाला सांगतोय. बघा, वडिलकीच्या नात्याने मला माफ करा. पुन्हा असं होणार नाही. वाटत तर मी भाडं तुम्हाला वाढवून देतो. तू थांबणारच का? मला बोलायला देणारच का? हे बघा, तुम्ही किती थापा मारणार अजून मला? मी तुमच्या पाया पडतो. माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा. तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं? तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा, मला काय करायचंय? तुमच्यासारख्या नालायक कोणग्यांना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो. पण मालक, हे बघा मी पोलिसात तक्रार करीन. हे बघा माने, बरी आठवण झाली. तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले. परत द्या. तुमचा डायबिटीज करा खड्ड्यात. मी तुम्हाला सांगतोय माने, 4 दिवसाच्या आत खोली खाली करा, नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय. पण मालक, आता काय करायचं रे? दुसरी जागा शोधायला लागणार आणि काय करणार? मलाही रजा टाकायला लागणार बहुतेक. परशा तू आणि सुद्धा तुम्ही दोघे जागा शोधायला लागा. तू ही जागा शोध रे. अरे पण दादा माझा अभ्यास सांभाळून जागा शोधायची. अरे पण इलाज नाहीये दुसरा. अरे ए भेंड्या इकडे. अरे हा, अरे तू तर रजेवर आहेस ना? नाही रे, मी या इंग्लंडला भेटायला आलो होतो, पण जागेवर दिसत नाही कुठे तो. अरे तो आत्ताच बाहेर गेलाय, येईल 10-15 मिनिटं. मी 10-15 मिनिटं थांबावं लागणार आता. हा, ते तर थांबावच लागणार. माझ्या गैरेजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना? नाही. आता माझी गोची कराल. नाही रे. हा, मॅडमची तब्येत ठीक आहे ना? हा? नाही म्हणजे सर्दी पडसं खोकलावर काय झालेलं नाही ना? नाही. हा, नाही तर माने, तुम्हाला मॅडमने बोलवलंय? मला हो. याला असेल, कारण सध्या तो जात्यात आणि मी सुपात आहे. नाही तुम्हालाच बोलवलंय. मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत. बघतोच काय, चल पुढे. मी आलो, काय करून बघतो वरती. माने, तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? कामं करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे हो, मी तुम्हाला वीकली रिपोर्ट कसा काय देणार? अहो मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारखा धाड शब्दांचा मारा सुरू केलात. मला तोंड उघडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी. सॉरी. इट्स ऑल राईट. म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जर जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही म्हणून जरा चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे? म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही, म्हणजे आम्ही खूप बघायला तयार होतो, पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी तुम्हाला? कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी, म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण तुमच्यासारखी असली तरी काही हरकत नाही. माझ्यासारखी? व्हॉट डू यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या, तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला. अरे इंगळ्या, कुठेस तू? अरे तू मला शोधतोयस? नाही रे, अजून मी जागेच्या अडचणीत आहे.
मागं तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय? नाही 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 मग? नाही त्यांना अजून पाहिजे तसा भाडेकरू मिळाला नाहीये. हा. तू जाऊन विचार. कोणाचा बंगला आहे? पाषाण रोडवर आहे, लीलाबाई काळभोर. लीलाबाई काळभोर. नमस्कार. नमस्कार. बसा ना. हा? हो, हो. बस रे. आपण कोण? मी धनंजय माने. या तुमच्या बंगल्यात जागा भाड्याने द्यायची असं कळलं म्हणून आलो हो, होतो. पण माझ्या काही अडचणी आहेत. काय अडचणी आहे? हे पहा, इथं मी आणि माझी मोलकरी तानू आम्ही दोघीच असतो. म्हणजे पूर्वी तशी काही भीती नव्हती, पण आता माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले. एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय, दुसऱ्याचं व्हायचंय. ओ, म्हणजे तुमची अडचण होत असणार हे उघडच आहे. हो, म्हणून मला थोडा आधार हवाय. हा. त्यासाठी जे भाडे करू ठेवायचे ते बाई माणसं असलेले. म्हणजे असं, मला एखाद्या सड्याफटीक माणसाला किंवा विद्यार्थ्याला जागा द्यायची नाहीये. हा. अहो, हवा तसा भाडेकरू मिळाला नाही म्हणून तर आजपर्यंत ही जागा मी रिकामी ठेवली. हो, ते योग्यच आहे. दुसरं असं बघा, माझा एक पुतणे आहे. तो जसा काही माझ्या अगदी जीवावरच उठलाय, त्याची मला भीती वाटते. त्या दृष्टीने मला आधार हवाय. तुमचं लग्न झालंय का? कारण मला जागा फक्त जोडप्यालाच द्यायची आहे. निघतो आम्ही. तुमच्या अटी कळल्या, विचार करून कळवतो. चला. मला बंगला आवडला बुवा. बंगला आवडून काय उपयोग आहे? का? म्हातारीला जोडपं पाहिजे आणि जागेसाठी लग्नाची धोंड गळ्यात बांधून घेणं आपल्याला नाही परवडणार. एकतर वांदे झाले तिथं. आपलं नशीबच साला खोटं आहे नाही. नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे? धनंजय, धनंजय, हे, ते बघ, चलो. जागेचं काय झालं? आपली मोहीम बोंबलली, ती जागा गेली. आम्ही गेलो होतो तिकडे जागा आहे, पण ती आपल्यासाठी नाहीये. आता एक बोला. काम करा, रोजच्या प्रमाणे एकमेकाचं सांत्वन करूया. चला जाऊ दे. थांबा, एक मिनिट मी आलो जरा. इकडे 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 इकडे. अरे बाबा, काय झालं तुला? आता सांत्वन करायची गरज नाही. काय झालं? तो बोर्ड बघा, त्या नाटकातला सुरेश जाधव माझ्या ओळखीचा आहे. त्याच्या मामाचे 2 फ्लॅट पुण्यात आहेत. त्याने जर मामाला सांगितलं ना तर नाही म्हणायचं नाही रे बाबा. चला. ठीक आहे, आता काय नकार घ्यायची सवय झालेलीच आहे. आणखीन एक नकार. प्रत्येक ठिकाणी नकार मिळणाऱ्या मुलीसारखी आपली अवस्था झालेली आहे. चला. हे बघा, तुम्ही इथंच कुठेतरी थांबा. मी मेकअप रूम जाऊन त्याला भेटून ठीक येतो. आहे. काय करतो? दादा, हे बालगंधर्व ना? हा, हे बालगंधर्व. आणि ह्या मिसेस बालगंधर्व. या मिसेस. हळू बोल, लोक मारतील. का काय झालं? अरे, स्त्री भूमिका करणारा एवढा महान कलावंत दुसरा झाला नाही कोणी. मिसेस बालगंधर्व म्हणे. बापरे. चला. मामाची टांग त्याच्या. मामाने दोन्ही जागा विकून टाकल्या बिल्डरला. चला, आजचा दिवसही मातीत गेला. या मातीतूनच नवे अंकुर फुटतात. सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले. शंतनूच्या अभ्यासाचा प्रश्न फक्त महत्वाचा आहे. नाईलाजाने आपल्याला हे धाडस करावंच लागणार आहे. परशा, तू, सुधीर, शंतनू, तुम्ही तिघे जण सुग्रास हॉटेलमध्ये थांबा. मी अर्ध्या तासात तुम्हाला येऊन भेटतो. अरे पण धाडस कुठलं सांगितलं तेवढं करायचं? कर रे. चला लवकर, लवकर चला. हे 200 रुपये जागेचा ऍडव्हान्स. मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो, म्हणून तर तातडीने आलो ना. बरं झालं बाई, माझी अगदी काळजी मिटली. शक्यतो उद्याच या. यायलाच पाहिजे, गत्यंतरच नाहीये. बरं, खोल्या. ह्या काय या 2 खोल्या? हा? ह्या मी तुम्हाला दाखवते.